हरल्यानंतरची जिंकण्याची कहाणी. पराभव म्हणजे शेवट नसतो, तर नव्या सुरुवातीचं दार उघडण्याची संधी असते. ही गोष्ट आहे एका तरुणाची. आदित्य नावाचा स्वप्न बघणाऱ्या आणि त्याच्यासाठी झगडणाऱ्या एका मुलाची. आदित्य एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होता. अभ्यासात चांगला, पण खेळामध्ये विशेष रस. त्याचं स्वप्न होतं राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळणं. त्याच्या मेहनतीला कोणीही नाकारू शकत नव्हतं. सकाळी लवकर उठून सराव, दुपारचं कॉलेज, संध्याकाळी पुन्हा सराव. पण जेव्हा पहिल्यांदा त्याने राज्य पातळीच्या संघासाठी ट्रायआउट्स दिले, तेव्हा त्याच्या नाकारण्यात आलं. कारण त्याच्या बॅटिंगमध्ये ते काही तर नव्हतं म्हणे. तो दिवस त्याच्या आयुष्यात खूप कठीण होता. आदित्यला वाटलं हे स्वप्न आपल्यासाठी नाही. काही दिवस त्याने क्रिकेटपासून दूर राहण्याचं ठरवलं. पण मनातल्या मनात एक आवाज सतत त्याला सांगत होता, हार म्हणजे संधी, हार म्हणजे शिकवण, परत उभा राहा. आदित्यने पुन्हा सराव सुरू केला. यावेळी द्विगुणित जोमाने त्याने स्वतःची कमकुवत बाजू ओळखली. स्वतःवर काम केलं. स्वतःचे व्हिडिओ पाहून चुका सुधारल्या. त्याने एक प्रशिक्षक लावला, जो त्याला केवळ क्रिकेट शिकवायचा नाही, तर मानसिक दृष्टिकोनही घडवायचा. दुसऱ्या वर्षी पुन्हा त्याने ट्रायआउट्स दिले. यावेळी केवळ त्याची निवडच झाली नाही, तर तो संघाचा उपकर्णधार म्हणून निवडला गेला. आदित्यने पुढे अनेक सामने खेळले, त्याच्या बॅटिंगची छाप सोडली आणि एक दिवस त्याने आपलं स्वप्न पूर्ण केलं. राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळवली. त्याची कहाणी हेच शिकवते की पराभव ही अंतिम गोष्ट नाही, ती एक शिकवण आहे, एक तयारी आहे यशासाठी. आपल्यापैकी अनेकांच्या जीवनात अपयश येते, पण त्या क्षणात जर आपण थांबलो तर हारलो, आणि जर पुन्हा उभे राहिलो तर जिंकलो. यश हे त्याचं असतं, जो हारल्यानंतरही थांबत नाही.